या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती तणाव, चिंता आणि दबावाने वेढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी मनाची शांती खूप महत्त्वाची असते. जर मन शांत राहिले तर विचारही सकारात्मक होतात आणि जीवन आनंदीमय वाटते. मनाची शांती म्हणजे मानसिक स्थिरता आणि विश्रांतीची भावना, जिथे मन चिंता, ताण, राग, लोभ किंवा भीतीपासून मुक्त असणे हा एक आंतरिक अनुभव आहे, ज्यामध्ये व्यक्ती शांत, हलका आणि सकारात्मक वाटतो. मला असं वाटतं की डोंगरदऱ्यात, निसर्गाच्या सानिध्यात, तिथल्या स्वच्छ आणि मोकळ्या श्वासात मनाला शांती मिळते. सगळ्या नकारात्मक विचारांचं दडपण त्या मंद वाऱ्याच्या आवाजात हरवून जाते. समृद्ध जीवन हे गोष्टींमध्ये नाही तर क्षणांमध्ये मोजले जाते. सूर्यास्त, रानफुले, नैसर्गिक हवा, शांत वाहणारं पाणी, हा अनुभव आपल्या मनावर सर्वात खोलवर छाप सोडतो. मन शांत ठेवण्यासाठी माणसाला मेडिटेशन किंवा वेगवेगळ्या थेरपीची गरज पडते. आणि माझ्या मते थोडा वेळ का होईना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पाण्याचा खळखळाट, पक्ष्यांचा आवाज ऐकणे, स्वच्छ आणि मोकळा श्वास घेणे ही पण एक प्रकारची थेरपीच आहे. शहरी जीवन कदाचित आरामदायी आणि मजेदार असेल, पण मला या दऱ्याखोऱ्यामध्येच अधिक मुक्त आणि अधिक शांत वाटतं. म्हणून मी जातो अशा ठिकाणी जिथे मी एकांतात बसू शकतो, जिथे जीवन खूप स्थिर होते आणि संस्कृती नागरिकतेपासून दूर दिसते. ती अशी जागा आहे जिथे मला सर्व ओळखतात आणि आम्ही प्रत्येक जण मुक्त असतो. आणि माझं शांत झालेलं मन मला हे नेहमी सांगत असतं. डोंगर माझी हाडं आहेत, नद्या माझ्या शिरा, पाणी माझं हृदय आहे, त्याची खळखळाट माझी धडधड, जंगल माझे विचार आहेत आणि आभाळ माझे स्वप्न, आणि हे निसर्गाचं संगीत म्हणजे माझ्या आत्म्याचं गाणं.